Dear students, today we going to study the angle bisector theorem in similarity. So, what is the statement of the theorem? See here, the statement of theorem is that the bisector of an angle of triangle divides the side opposite to the angle in the ratio of the remaining sides. So, to prove this theorem, first we have to draw the figure according to the information given in the statement. म्हणजे या स्टेटमेंटमध्ये जी माहिती दिली त्याच्या आधारे आपणाला फिगर काढायला पाहिजे. ट्रायंगल काढूया आपण एक. इथं तुम्हाला दिसतोय, सी हियर, आय ड्रॉ हियर ट्रायंगल ABC. Okay, it is the triangle and sec CE is the angle bisector of angle ACB. Okay, then we have to find out first the given. What is the given in this theorem? First, in triangle ABC, right here, in triangle ABC, which is the angle bisector? Ray C. Ray C is the angle bisector of angle ACB. Okay, it intersects sec AB ला इंटरसेक्ट होतोय कोणत्या पॉइंट मध्ये? E. intersects sec AB in the point E. म्हणजेच या ठिकाणी अँगल ACB चा C ही बायसेक्टर असल्यामुळे या ACB चं त्यानं इक्वल अँगलमध्ये त्याला डिवाइड्स केलंय. But these two angles are equal. That means angle ACE equal to angle ECB. These angles are denoted by the identical sign. Okay. Then what is to prove? What is to prove? Find out what is to prove. The angle bisector divides the opposite side. कोणती opposite sides आहे? अँगल ACB ची opposite side कोणती आहे? AB आहे. तर तिला तो डिवाइड्स करतोय. कशामध्ये डिवाइड्स करतोय? तर रिमेनिंग साइडच्या रेशिओमध्ये. मग रिमेनिंग साइड्स कोणत्या आहेत? AC आणि BC यांच्या रेशिओमध्ये तो या समोरची जी साइड्स आहे, अपोजिट साइड आहे AB, त्याला तो डिवाइड्स करतोय. म्हणजेच टू प्रूव्ह काय असेल? व्हॉट इज द प्रूव्ह? AE याचा रेशिओ घ्या, AE अपॉन EB इज इक्वल टू, तर हे AE घेतल्यामुळे इथं वरती न्यूमरेटरला इकडची साईड घ्यायची AC अपॉन BC. हे झालं प्रूव्ह. यू नो व्हॉट इज द कन्स्ट्रक्शन? आता आपण कन्स्ट्रक्शन पाहूया. त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन काय असेल? आपण काय करूया, फर्स्ट वी ड्रॉ द पॅरलल लाईन टू द C. रे C ला पॅरलल लाईन काढूया पॉईंट B मधून. रे C ला B मधून पॅरलल लाईन काढूया. I draw the parallel line to the ray C from the point B and it intersect line AC at point D. This is the construction.
ओके, ड्रॉ parallel line from parallel line to ray CE from the point, कोणत्या पॉईंटमधून काढली, पॉईंट बी मधून, अँड लाईन AC आपण एक्सटेंड केली, म्हणजेच एक्सटेंड AC so as to intersects it at point, कोणत्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होते आहे लाईन AC, तर डी मध्ये. हे झालं कन्स्ट्रक्शन. आता आपण प्रूफ बघूया त्याचं. प्रूफकडे जाऊया. आता याचं प्रूफ काय असेल बघा, या ठिकाणी CE रे CE पॅरलल BD, CE आणि BD पॅरलल काढले, रे CE पॅरलल रे BD, या दोन पॅरलल लाईन आहेत BD, अँड ट्रान्सव्हर्सल कोणती घेऊया, AD घेऊया, ट्रान्सव्हर्सल AD, अँड AD is transversal. AD is transversal. Therefore, आता हे दोन लाईन पॅरलल आहेत CE आणि BD, AD झाली ट्रान्सव्हर्सल, मग हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट झाले, कारण हे दोन करस्पॉन्डिंग अँगल आहेत, अँगल ACE अँड अँगल CDB दोन्ही कॉन्ग्रुएंट झाले. Therefore, angle ACE is equal to angle CDB. हे इक्वल साईडने दाखवूया आपण, ACE आणि CDB फाय करस्पॉन्डिंग अँगल्स. कोणते अँगल्स आहेत ते, करस्पॉन्डिंग अँगल्स झाले ते. आता त्याच दोन पॅरलल लाईन्स असू देत CE आणि BD, ट्रान्सव्हर्सर बदलूया आपण BC. नाव ट्रान्सव्हर्सर फक्त बदलूया. फिगर, सी द फिगर. नाव टेकिंग BC is a transversal. BC आपण ट्रान्सव्हर्सर घेऊया. ओके, BC ट्रान्सव्हर्सर घेतल्यामुळे इथं काय होईल आपल्याला, अँगल ECB अँगल ECB हा आणि इकडचा अँगल CBD, हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट झाले. आयडेंटिकल साईडने दाखवूया आपण, ECB कॉन्ग्रुएंट CBD, कारण या दोन पॅरलल लाईन आहे आणि ही लाईन आहे, ही सेक इज BC काय घेतलं आहे, ट्रान्सव्हर्स घेतल्यामुळं अल्टरनेट अँगल झाले दोन, म्हणजेच अँगल ECB इज इक्वल टू अँगल CBD, फाय अल्टरनेट अँगल्स. कोणते अँगल आहेत ते, अल्टरनेट अँगल आहेत. आता याला आपण फर्स्ट स्टेटमेंट म्हणूया आणि याला आपण सेकंड स्टेटमेंट नाव देऊया. ओके, परंतु या फिगरमध्ये जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी काय झालं आहे, अँगल ACE हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट आहे, हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट आहे दाखवलं आपण, पण हे दोन अँगल एकमेकांशी परस्परांशी कॉन्ग्रुएंट आहेत. द अँगल ACE कॉन्ग्रुएंट अँगल BCE, फाय गिवन मध्ये दिले ते, कारण हा CE अँगल बायसेक्टर आहे, त्यामुळे हे दोन एकमेकांशी काय आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजेच आपणाला
बट दाखवता येतील ते दोन कॉन्ग्रुएंट आहेत ते, बट अँगल ACE कॉन्ग्रुएंट अँगल, ACEला कोणता कॉन्ग्रुएंट आहे अँगल ACE, आणि दुसरा कोणता आहे BCE किंवा ECB म्हटलं तरी चालतंय. हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट झाले. ओके, कशावरून हे, तर गिवन, याला आपण स्टेटमेंट 3 म्हणूया. ओके, आता ट्रायंगल CBD मध्ये बघा, 5 CBD मध्ये काय होईल. CBD मध्ये ट्रायंगल, इन ट्रायंगल CBD दोन अँगल एकमेकाशी कॉन्ग्रुएंट झाले की नाही कॉन्ग्रुएंट. आता इथं बघा, अँगल ACE कॉन्ग्रुएंट अँगल BCE, ही दोन परस्परांशी कॉन्ग्रुएंट असल्यामुळे आपणाला ही दोन, हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट मिळाला, कारण हा याच्याशी कॉन्ग्रुएंट आहे, हा याच्याशी आहे आणि हा याच्याशी आहे, जे दोन परस्परांना कॉन्ग्रुएंट झाले. म्हणजेच अँगल CBD कॉन्ग्रुएंट अँगल CDB, ते दोन एकमेकांना कॉन्ग्रुएंट झाले. कशावरून हे, फ्रॉम 1 2 and angle CBD congruent angle CDB from 1 2 and 3. ओके, आता ह्या ट्रायंगलमध्ये बघा, इन ट्रायंगल CBD सेक BC और CB कॉन्ग्रुएंट सेक CB कॉन्ग्रुएंट से CD. वाय, तर साइड अपोजिट टू द कॉन्ग्रुएंट अँगल, साइड्स अपोजिट टू कॉन्ग्रुएंट अँगल्स. कॉन्ग्रुएंट अँगल्स आहेत हे दोन एकरूप कोणासमोरील बाजू एकरूप असतात, म्हणून हे दोन एकरूप झाले. म्हणजेच काय, CB इज इक्वल टू CD, याला आपण स्टेटमेंट 4 म्हणूया. आता हा त्रिकोण मोठा ट्रायंगल घ्या, ABD ट्रायंगल. इन ट्रायंगल ABD आता याच्यामध्ये काय, इकडं पाहिलं तर EC पॅरलल BD, सेक EC पॅरलल सेक BD. कशावरून, ते कन्स्ट्रक्शनमध्ये आहे, फ्रॉम कन्स्ट्रक्शन. म्हणजे आता इथं बघा, त्रिकोण ABD मध्ये CE पॅरलल BD म्हणजे एका बाजूला समांतर आहे आणि दुसऱ्या दोन बाजूंना दोन भिन्न बिंदूमध्ये हे इंटरसेक्ट होत आहे. BPT थेरम याला लागू पडत आहे. BPT वरून काय होईल, AE अपॉन AB इज इक्वल टू AC अपॉन CD. देअरफॉर AE अपॉन EB इज इक्वल टू AC अपॉन CD. कशावरून, फ्रॉम BPT थेरम, फ्रॉम BPT. याला स्टेटमेंट नंबर 5 म्हणू आपण. मग आता काय झालं पहा, AE अपॉन EB इज इक्वल टू AC अपॉन CD. पण या ठिकाणी आपण म्हटलंय बघा, CDलाच कुठला येतं, हे बाजू दाखवलं, दोन कॉन्ग्रुएंट दाखवले आपण बघा इथं.
4मध्ये सी बी इज इक्वल टू सी डी. काय दाखवलं आहे? सी बी इज इक्वल टू सी डी. मग सी डीच्या ऐवजी आपण सी बी लिहू शकतो ना फ्रॉम 4th वरून, 4 आणि 5 वरून. म्हणजेच ए ई अपॉन ई बी इज इक्वल टू व्हॉट इज हिअर ए सी अपॉन सी डीच्या ऐवजी आपण सी बी लिहूया, कारण दोन्ही कॉन्ग्रुएंट आहेत. ए सी अपॉन सी बी फ्रॉम 4th and 5th, and this is our proof. आपलं टू प्रूफ काय हेच आहे, आणि थेरम इज प्रूव्ड नाऊ. ए अपॉन ए बी इज इक्वल टू ए सी अपॉन सी बी. प्रूव्ह झालं. म्हणजेच याला अँगल बायसेक्टर थेरम म्हणतात. म्हणजेच काय, ट्रायंगल ए सी बीमध्ये सी ही अँगल बायसेक्टर झाला. त्या अँगल बायसेक्टरनं या अँगल ए सी बीच्या समोरील बाजू ए बीला डिवाईड केलं आहे. कशामध्ये डिवाईड केलं आहे? तर उरलेल्या दोन बाजू आहेत ए सी आणि बी सी, यांच्या रेशिओमध्ये केलं आहे. म्हणजेच हिला कसं डिवाईड केलं बघा, ए अपॉन ए बी इज इक्वल टू ए सी अपॉन बी सी. अशा पद्धतीनं थेरम, अँगल बायसेक्टर थेरम आपण प्रूव्ह केलं. धन्यवाद.